चालू आहे आता दूध दोन. इकडे चहा मांडू पण आम्ही आमचा विचार होता एक दिवस याचा स्वयंपाक कोंबडा पार्टी. एकदम आजी मी चहा मांडा लागलो हा तर दुधाचा चहा चालू आहे बाबू जेवण. पाडू तुला तळ देते का पाडू. पाडू देते तळ. आता सुमित्रा तिकडून येत आहे तिकडून सुमित्रा चहा मांडायचा आहे आम्हाला येतो. तर तिकडं मांडतो म्हणजे चहा मावशी पाशी. तर तिकडं आग्या बसून येतं निंबाच्या झाडावर. तर आग्या डसलं तर मग पुन्हा येते आपत. तर म्हणून सुमित्रा म्हणे येलो सुमित्रा काय काय उठलं तिकडं आग्या. मग भानगड यायची नाही तर इकडं फुलं आहे ना. फुलं येत आहे माश्या येतं मधने आले येतं आग्याच्या माश्या. आता एक बकरी डसली होती माशी. हे का गेल्या उड गेले का. मांडतो आता चहा भावानं. पेटली आमची चूल पेटली. पेटा असा का वल्ल्या काय वल्ल्या काय आहे ना आता. भेटला आता पेटेल का नाही. लावा लागेल कागद. पेटव आता मस्त पैकी. पेटला गजड आणलं बघ पेटवासाठी. पहिल्यांदा तर हवा सुटला इथून जाईन नाही तर. बकरी आल्या चहा प्याले. हे बघा चहा तर बनावाच आहे. इस्तो गेला इथून हवा सुटला तर. असं का दूध तो द्या दूध. मग इथं बघा केस घेऊन गाड गाडी नाही आहे ना. पेटलाच नाही इसतो. का काय बोलली आहे बोलता ना बोलली झालं ना काय काय ना सगळं बोलली हो नाही येतं. येतं काल मस्त होतं पाणी यावं टाइमले. हा हातपाय धुतले तेव्हा पेटते हात इसतो. आता आत्ता पेटला पाय इसतो लई मनाचा. इकडे चहा मांडू पण आम्ही तिकडे आगे आहे ना. हा आग्या मोहळा आहे तिकडं. उठून आहे माझ्या. त्या निंबावळ आणि त्या मारुशी पाशी आम्ही चहा मांडू. मारुशी आहे तर तिकडे धूळ गेला तर मग आग्या उठला तर मग आपत मग कोंगड बोलायचं मग आणि हो नाही माशा. त्या उन्हानं त्या उठते माश्या. उन्हानं जास्त माश्या उठते. आणि इकडे फुलावर काही काही माश्या आहे तिथं बघा बकरी ढसली होती माशी. तर बैल आमच्या कोकण गेले तिकडे बाहेर आमच्या बैल जाऊन चहा होत आहे. आता आमचा विचार होता एक दिवस याचा स्वयंपाक करावा म्हणलं होतं हां त्या झाडापाशी. पण आग्या असल्यामुळे नाही जमत. येतही स्वयंपाक केला आणि धूर येतला तिकडे गेला तर मग स्वयंपाकाचा धूर मग कोकळपाचा पण आग्या उठला तर मग नुकसान करून टाकते. आता ते आमचं स्वप्न भंगलं भावांनो. कधी आता होता बी आमचा विचार एक दिवस मस्त का म्हणते कोंबडा पार्टी काही ना काही होता विचार आमचा. पण आता नाही जमत. आता चालू आहे आता दूध दोन. बघा चहासाठी आता काबू किती किती पडत ना पद्धतशीर गाळा लागते. हा का दूध काढा लागते मग केस नाही पडत. दूध येतं मस्त झालं वाटते दूध. निघते ना घरी धुवाले होते. हां घरीच होते का. हां संध्याकाळी चहासाठी एवढं निघलं पाऊण ग्लास एका बकरीचं होते आमचा चहा. आता कसा आहे फेस आहे वाटते जास्त फेस. एकदम आजी मी चहा मांडा लागलो हां हां मग डबीत काढाच नव्हत्या. मग मांडते म्हणला बस साखर टाकलीला पाणी पिऊन घेतलं. चहाचं पाणी डायरेक्ट थंड थंड पाणी साखर टाकली हा आणि इस्तोच नाही पेटे. हा हा नव्यानं डबी गेली सोडून एक डबी. मग तुला जेवण असलं काय कारण मग बरं आता आजी मी होती. आता आजी म्हणे इस्तोच
नाही पेता येत. जाऊ दे म्हणे काका ते म्हणे. हो हो मग रोज पाणी पिऊन घेतलं सागे टाकली. बरी गोष्ट झाली मग. बघा भावांनो, येतं आग्याचे मासे आले पाहिजे फुलाचा मध नेले. हे बघा ठा 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 दिसते तुम्हाला. झाला आता भावांनो आमचा चहा. हे बघा दुसऱ्या दुधाच्या बेतण्यामध्ये येत नाही. सुंदर असा घेतला काळा तो आता आमचा बनला दुधाचा चहा. आता गरम करायला का ह्यात का गरम करते तिकडे गेले बैल तिकडे निघून जाणे मोकाडे बैल मग भावाला देऊन टाक नाही गोळ्याला तर चांगलं वाटते. हा तिकडे बैल निघून जाईल गोळ्याला तर चांगलं वाटते. चांगलं वाटते पण आता होत आहे ना. इथं इथलं झालं ना ते काय नाही का आता फोनची बॅटरी झाली भावानं खतम. बापूच्या फोननं आता काढतो व्हिडिओ बघा. बॅटरी आहे मेमरी फुल झाली व्हिडिओच निघत नाही. फुल झाली लई व्हिडिओ काढून नाही मुळे एडिट करायची आहे जागा खाली होऊनच नाही त्यामुळे आता मग जमलंच नाही. बापूच्या फोननं आता चालू आहे रेकॉर्डिंग. गेले पडकन चालू आहे जबरदस्त बनता येता चहा दुधाचा चहा झाला का. माझ्यासाठी ठेवून मी आताच नाही पाहिजे करणं माझ्यासाठी गरम करणं. हा हे बाबू बघा भावांना दुधाचा चहा आता कुठे गरम करते पण जास्त गरम काही होऊ दिलं नाही असं आता पितो. आता इकडे बैल निघून जाईल म्हणजे ना हवा असून हवा आहे ना ना काळ्या कमी आहे ना बोलल्या काळ्या ते तर मला असं आता मस्त गोड लागून राहिला दुधाचा चहा. जबरदस्त वाटते मोकळ्या वातावरणामध्ये चहा पिण्याची मजा एकदमच राहते भावांना. आवडत पुन्हा कोणाला शेतातला चहा आवडते सांगा बरं तुम्ही.